तर नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम नेटवर्क या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर सुरू करूया आजच्या स्टोरीला. सुरेंद्र आणि प्रीती यांचा संसार सुखात चालला होता. वयाची 35शी गाठलेली प्रीती आता 2 मुलांची आई झाली होती. आर्थिक परिस्थितीत सदम जन्मात रूप नीटनेटके राहणीमान आणि नवऱ्याच्या सुखाने आलेली झाली यामुळे प्रीतीचे रूप खुलून आले होते. तिची सुंदरता कोणालाही मोहात पाडेल अशी होती. आता तिला रिकामा वेळही खूप मिळत होता. हळूहळू ती मोबाईलमध्ये रमवू लागली होती. सोशल मीडियावर ती आता सक्रिय झाली होती आणि तिच्याकडे शेकडो फ्रेंड रिक्वेस्ट आल्याने ती हरकून गेली होती. अनेक पुरुष तिच्या फोटोवर कमेंट करत होते, तिच्या रूपाची स्तुती करत होते. या आभासी दुनियेची तिला आता चटकच लागली होती आणि ती त्यामध्ये गुंतत गेली होती. प्रीती आता सतत कोणाशी नाही कोणाशी तरी चॅटिंग करत होती. तिची इच्छा होती की तिला कोणीतरी मित्र भेटावा, त्याच्याशी मनमोकळेपणाने बोलावे, आपल्या मनातील इच्छा त्याला सांगावे असे तिला मनोमन वाटत होते. तिचा नवरा तिच्या जीवाशी उपभोग घ्यायला कमी पडतो असे तिला वाटत होते. परके पुरुष किती स्तुती करतात, प्रेमाचे प्रस्ताव देतात ते तिला हवेशी वाटू लागले होते. पुरुषांनी केलेल्या स्तुती मागचा हेतू तिच्या मात्र लक्षात येत नव्हता. यात दिनांक 15 जून 2025 रोजी इंस्टाग्रामवर तिला एक मित्र भेटला. त्याचे नाव पुनीत गावडा होते. तो करोती गावचा असून तो एक इंजिनियर असल्याचे तिला समजले. दिवसापासून ते 2-3 दिवस चॅटिंग करू लागले होते. देखण्या 28 वर्षाचा पुनीत तिच्या नजरेत भरला होता. त्याच्या इंस्टाग्रामवरील पोस्टमुळे तिच्यावर प्रेम करू लागली होती. दोघेही चॅटिंगमधून दोघांच्या आवडीनिवडी शेअर करू लागले होते. तिचे वय 35च्या पार असले तरी तो तिच्यावर भाळवला होता. तारुण्यामध्ये पुरुषासोबत मनसोक्त प्रणय करावा अशी इच्छा तिच्या मनात आता येऊ लागली होती. हळूहळू ते दोघे चॅटिंगमधून असे अश्लील बोलू लागले होते. सदन कुटुंबात असल्याने त्यालाही कशाची भीती नव्हती. दोघेही मन मोकळेपणाने आता चॅटिंग करत होते. चॅटिंग करता करता ते आता एकदम घाण बोलू लागले होते. मग दोघांनी भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. दोघांच्याही मनात वासनेची आग असल्यामुळे भेटीला आता वेळ लागला नव्हता. त्या दोघांनी बाहेर भेटण्याचा प्लॅन तयार केला. त्यानुसार प्रीती ही रविवार दिनांक 22 जून रोजी आपल्या घरातून नवरा घरी नसताना बाहेर पडली. तिने पुनीत गौडा याला हसन येथे येण्यास सांगितले. त्याने एका कार भाड्याने घेतली. त्या कारने हसन येथे आला. आता ते दोघेही त्या कारने म्हैसूरला आले. तिथे त्यांनी कृष्णाराजा सागर म्हैसूर गार्डन व पॅलेस बघितला. दोघांच्या सहवासाने ते खुलले होते. ते दोघे त्या रात्री कृष्णराज सागर परिसरातील एका लॉजमध्ये राहिले. त्या खोलीत एकांतात प्रीतीने त्याचा भरलेला देह पुनीतला हवेला केला आणि त्याने तिच्या देहाला मनसोक्त रगडून काढले. ती विवाहित होती. 2 मुलांची आई देखील होती. तिला काम क्रीडेचा अनुभव होता. पुरुषाला काय हवे असते हे तिला माहिती होतं. त्याचे लग्न झाले नव्हते. तो तारणबाळ होता. त्याला रात्रीचा उपभोग घेण्याची प्रचंड भोग होती. तो वाकवलेल्या जनावराप्रमाणे तिच्यावर तुटून पडला. रात्रभर तिचा मनमुरादपणे उपभोग घेतला. तिलाही त्याचा तो आवेग आवडला होता. तिने मनसुक्त सुख भोगले. दुसऱ्या दिवशी तो तिला परत जाऊ नको असे म्हणू लागला. पण तिला त्याच्या त्या शरीराची इतकी ओढ होती की ती परत जाण्यास नकार देत होती. आपण येथेच थांबू आणि मनसोक्त संबंध करू असे ती तिला म्हणत होती. वास्तविक त्यांच्या दोघांच्या आठवड्याची ऑनलाईन ओळख होती. दोघांनाही चॅटिंगमध्ये जेवढं बोललो होतं तेवढंच एकमेकांबद्दल माहिती होतं. बाकी काहीच माहिती नव्हतं. तो केवळ तिच्या शरीराचा भोग घ्यायचा आणि मजा मारून निघून जायचं या विचाराने आला होता. रात्रभर तो तिचा भोग घेऊन तृप्त झाला होता. पण ती मात्र समाधानी नव्हती. तिला अजून सुख हवं होतं. घरी नवरा मनासारखं सुख देत नव्हता. आता तू तरी मला दे असं म्हणत ती तिला तिथेच राहण्यासाठी आग्रह करत होती. पुन्हा पुन्हा संबंध करण्याचा हट्ट करत होती. हॉटेलचा कितीही खर्च येऊ दे, मी देते, पण मला सुख दे इतकेच ती म्हणत होती. पण आता तो थकला होता. तो काही तिथे थांबायला तयार नव्हता. दरम्यान दुसऱ्या दिवशी ती घरी परत न आल्याने तिच्या नवऱ्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली. तिचा फोनही बंद लागत होता. त्या कारणाने पोलिसांनी तिच्या नंबरवरून लोकेशन ट्रेस केलं असता तेव्हा ते म्हैसूर येथे असल्याचे निष्पन्न झाले होते. ती विवाहित आहे. तिला 2 मुले आहेत. आपले अजून लग्न झाले नाही. तिच्याकडून पाहिजे तसं चूक मिळाले. आता तिच्यावर पिक्चर सोडून द्यावा असा विचार पुनीत करत होता. तो काही म्हैसूर येथे थांबायला तयार नव्हता. तर तिने परत शरीर संबंध ठेवण्यासाठी आग्रह धरले. त्याने तिला आपल्या गावी मनवाईकडे जाऊन तिथे तुझ्याशी संबंध करतो असे सांगितले. तिला म्हैसूरहून भाड्याच्या कारणे आणले असला तरी तिच्या शेताच्या घरात तो रात्री 2च्या सुमारास पोहोचला. तिथे शारीरिक संबंध करूया असे सांगितले. त्यावेळीस त्याने नकार देत तिला म्हणाला तिच्या घरी जाण्यास सांगितले. तिच्यासारख्या या बाईच्या इतक्या खालच्या थराला जाऊ नये असे तिला वाटत होते. परंतु ती काही ऐकायला तयार नव्हती.
कनेरपट्टा येथे पुनीत गावडा याचे शेत होते. त्याने तिला रात्री आपल्या शेतातील घरात नेले. तिथे त्याने तिला विवस्त्र केले आणि तिच्यावर तुटून पडला. तिने त्याच्याकडून ओरबडून सुख घेण्यास सुरुवात केली होती. जोरदार समागमानंतर तिची वासना शांत झाली होती. तो थकून गेला होता. तिच्या या वागण्याचा त्याचा रागात भर पडली होती. दोघात पुन्हा वाद सुरू झाला होता. आता ही बाई आपली पाठ सोडणार नाही या विचाराने तो घाबरला होता. तिच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर तिचा आवाज कायमचाच बंद केला पाहिजे असे त्याला आता वाटत होते. तिच्यापासून सुटका करून घ्यायची असेल तर तिचा आवाज कायमचाच बंद केला पाहिजे असे त्याला वाटले. सतत भांडत असणाऱ्या प्रीतीच्या डोक्यात त्याने बाजूलाच पडलेला दगड उचलून जोरात घातला. त्यासरशी तिच्या डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला. त्याने तडपडणाऱ्या प्रीतीच्या डोक्यात पुन्हा दगड घातला. त्यासरशी तिचा जागेच मृत्यू झाला. आता इच्छा मृतदेहाचं काय करायचं तो विचार करू लागला होता. जवळपास जंगल असल्याने त्याला तेथील परिसराची चांगलीच माहिती होती. त्यावेळी रात्रीचे 1:30 वाजले असतील. त्याने शेतातील काम करण्याचा टेकावा आणला. कोरोदे येथील आपल्या शेताच्या बांधकामाच्या कडेला मोठा खड्डा खणला आणि त्या खड्ड्यात त्याने प्रीतीचा मृतदेह पुरला. पण रात्री त्याच्या डोळ्यावर अंधार येत असल्याने तो मृतदेह अर्धवट पुरला गेला. मंगळवारी दिनांक 24 जून रोजी स्थानिक लोकांनी कटेरगाव गट्टा येथे जंगलातील शेतात एका महिलेचा मृतदेह अर्धवट पुरल्याचे दिसून आल्याची त्या लोकांनी ही माहिती मंडळ या पोलिसांना दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक पंचनामा बोलवून पोलिसांनी मयत महिलेचा अर्धवट पुरलेला मृतदेह त्या खड्ड्यातून बाहेर काढला. घटनास्थळी पोलिसांनी ठसे तज्ज्ञांना आणि फॉरेन्सिक लॅब तसेच श्वान पथकालाही बोलवून घेतले. श्वान पथक थोड्या अंतरावर जाऊन घुटमळाले. मयत महिला ही कोणतीही तिला कोणी मारून टाकेल आणि पुरले याचा पोलीस शोध घेऊ लागले होते. त्यावेळी हसन पोलीस ठाण्यात 2 दिवसापूर्वी बेपत्ता झालेली महिला आणि मयत महिला ही एकच असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार मंडाया पोलिसांनी हसन पोलिसांशी संपर्क केला. घटनास्थळी मयत महिलेच्या नवऱ्याला म्हणजेच सुरेंद्रला बोलवून घेतले. त्याने मयत महिला ही आपली बायको प्रीती असल्याचे सांगून ओळख पटवली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवून दिला होता. पोलिसांनी प्रीतीविषयी सुरेंद्रकडून माहिती घेतली. ती रविवार दिनांक 22 जून 2025 रोजी हसून कोपोली येथून घरातून निघून गेल्याचे पोलिसांना सांगितले. ती रविवारी गेली असल्याने पोलिसांनी तिचे मोबाईल लोकेशन तपासून पाहिले तर तिचे मोबाईल लोकेशन हे म्हैसूर जवळच्या परिसरात दाखवत होते. तिच्या मोबाईलवर ती सतत पुनीत गावडा याच्याशी चॅटिंग करत असले. त्या दोघांमध्ये एकमेकांशी 2-4 दिवसात बऱ्याच वेळेला संपर्क झाल्याची माहिती मिळाली. त्यावरून मंडाया पोलिसांनी पुनीत गावडा याचा शोध घ्यायला सुरुवात केली. लगेचच कोरुते या गावातून त्याला ताब्यात घेतले होते. त्याला पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे या घटनेची चौकशी केली असता तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तर देत होते. तो पोलिसांना मयत महिलेची मी ओळखत नाही असे सांगत होता. परंतु पोलिसांना त्याला त्याच्याशी केलेले चॅटिंग व तसेच प्रीतीचा मृतदेह तुझ्या शेतातील खड्ड्यात कसा आला हा प्रश्न केला असता तो पोलिसांच्या प्रश्नात त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी प्रीती वय 35 हिचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी पुनीत गौडा वय 28 याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलीस कोठडीदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून मोबाईल व गुन्ह्यात वापरलेला दगड जप्त केला. अशा प्रकारे या गोष्टीचा इथं अंत होतो. जर तुम्हाला अशा प्रकारच्या सत्य घटना ऐकण्यास आवडत असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. खुश राहा. धन्यवाद.